तर आता आपण बघणार आहोत माहेश्वरी सूत्र. यांनाच शिवसूत्र असं म्हणतात, कारण हे पाणिनी ऋषींना भगवान शिवांकडून प्राप्त झाले होते. तसेच यांना अनादी सूत्रसुद्धा म्हणतात, कारण की याच्या पहिल्या सूत्रापासून अन हा प्रत्याहार तयार होतो. तर एकूण 14 माहेश्वरी सूत्र आहेत. तर हे तुम्हाला पाठ असणं खूप गरजेचं आहे, कारण पुढच्या संस्कृत व्याकरणमध्ये जेव्हा संधी आणि समास आपण शिकणार आहे त्यावेळी माहेश्वर सूत्र आणि जे काही 5 वर्ग आहेत ते माहीत असणं फार गरजेचं आहे. तर आपण सुरू करूया 1 ते 14 सूत्रांच्या उच्चारापासून. तर पहिलं आहे अ इ उर्ण, दुसरं ऋ लू क, एओंग ए औच, हय वरट, लं यमंगणनम, झ भय, घडदश, जबगडदश, खफ छटथ चटतव, कपय, शशस, शसह, हल. ठीक आहे. आता सेकंड टॉपिक आपला येतो की प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे कुठलीही गोष्ट संक्षेपात सांगणे. तर हे वरचे जे माहेश्वरी सूत्र आहेत 14 यांच्यापासून एकूण 42 प्रत्याहार बनतात. तर आपण एक उदाहरण म्हणून बघूया. तर अच प्रत्याहार. आता अच म्हणजे अ पासून सुरू करायचं आणि ते च वर संपवायचं. पण अच लिहिताना त्याच्यात अ इ उ न ला कट करायचं, रू लू क ला कट करायचं, ए ओ ग ला कट करायचं, ए औ च ला कट करायचं. हे सगळे कट करून ते च पर्यंत मधले जे काही वर्ण असणार ते त्यात येणार. आणि जो काय शेवटचा वर्ण आपण सोडतो यात, जसं की च वर्ण, तर त्याला इतसंज्ञक वर्ण असं म्हणतात. मग कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की अच प्रत्याहारात एकूण किती वर्ण आहेत. तर मग 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता टोटल प्रत्याहारांचं काही हे केलं आहे, शॉर्टमध्ये त्यांना विभागलं आहे. तर अल प्रत्याहारमध्ये संपूर्ण वर्णमाला येते, तसंच अच प्रत्याहारमध्ये फक्त स्वर येतात आणि हल प्रत्याहारमध्ये सगळे व्यंजन येतात.